क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी पॉवर प्लेचं हे दुसरं षटक हाताळण्यासाठी प्रसन्न या गोलंदाजाला इथे मार्गस्थ केलं जात आहे। यावेळी आडवा बॅटने पुन्हा एकदा बॅट चालवण्याचा प्रयत्न केलाय। 30 सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, त्याच्या दिशेने हा बॉल चाललाय, सिंगल मिळेल। थोडीशी मिसफिल्ड इथे मात्र झाली, परंतु दुसरी धाव घेत असताना थांबवलं। एक सिंगल इथे मिळते आणि सिंगलच्या साह्याने धावसंख्या मात्र 6च्या घरात पोहोचते। सर्वेश कुठे असाल तर कृपया व्यासपीठाशी संपर्क करा। सर्वेश यावेळी अलॉंग द कार्पेट फटका खेळलाय। क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती पोहोचेल इथे आपण पाहतोय एकच धाव या बॉलवरती भेटते। सिंगलच्या साहाय्याने पुन्हा एकदा धावफलक पुढे सरकते। 7 धावा धावफलकावरती, 7 रन्स ऑन अ स्कोर कार्ड। धावफलक आपण जर पाहिलं तर मी विनंती करतोय सन्माननीय महेश गावण, आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। महेश गावण आपल्याला विनंती करतोय या मंडळाच्या मार्फत की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। सर्वेश कुठे असाल तर व्यासपीठाशी संपर्क साधा। सर्वेश यावेळी आणखीन एक बॉल चांगल्या टप्प्यावरती। प्रसन्नची ही आपण जर पाहिले तर वैविध्यपूर्ण असणारी गोलंदाजी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते आणि हेच एक गरजेचं आहे। ॲज अ बॉलर तुम्ही जर चांगली कामगिरी केली तर समोरच्या संघाविरुद्ध तुम्ही तो प्रेशर आणि तो दबाव बिल्ड करत असता आणि तो दबाव आता बॅटिंग करत असताना आपण जर पाहिलं तर रोहनवरती पूर्णपणे जाणवतोय। आतापर्यंत त्याच्या विरुद्धात आपण जर पाहिलं तर चांगलेच चेंडू पडलेत। मागचा बॉल सुद्धा आपण जर पाहिला तर योग्य टप्प्यावरती बॅट अँड पॅड मध्ये जाऊन पडला। यावेळचा लोवर फुल टॉस आडव्या बॅटने खेळलाय, गॅप मध्ये एक्झिक्यूट केलेला फटका, 1 बाउन्स ओव्हर द बाउंड्री रोप, चौकार। आणि हे पहिल्यापासून आपण सांगितलंय आणि आता 2 धावांनी आपल्याला पॅनलाइज केलं गेलंय, त्यामुळे आता जरी नाही आला तर ती पॅनल्टी वाढू शकते, याची दक्षता घ्या। सामना चालू होण्यापूर्वी सुद्धा मी अनाउन्समेंट केलं होतं, त्यामुळे आता सामना इकडे चालू होईल। मागच्या बॉलवरती चौकार आला, चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या मात्र पुढे सरकली आहे। यावेळचा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप, फुलर लेन सरळ यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला। लेफ्ट हँडर बॉलर प्रसन्न इथे मात्र चांगली कामगिरी करतोय आणि लेफ्ट हँडर बॉलर म्हटल्यानंतर उजव्या हातांच्या फलंदाजांसाठी डोकेदुखी असते आणि तेच मात्र मैदानावरती घडलंय। आतापर्यंतचा आणखीन एक चांगला बॉल इथे मात्र प्रसन्न पाटील याने मात्र योग्य टप्प्यावरती हाताळला। डॉट बॉल मागचा आपल्याला पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा योग्य बॉल, योग्य बॉल, योग्य गोलंदाजी होते। 2 षटकांचा खेळ इथे मात्र संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती लागली आहे, ती म्हणजे 11। 11 धावा धावफलकावरती, 1 गडी बाद ही सध्याची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। प्रबोध भगत कोणतीही धावसंख्या न बनवता मैदानाच्या बाहेर परतला। महेश गावंड इथे उपस्थित होत आहेत, आपल्याला विनंती करतोय आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे। 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 11ला 1 ही सध्याची परिस्थिती बॅटिंग करणाऱ्या म्हणजे केबी आवास या संघाची आपल्याला पाहायला मिळते। केबी आवास म्हटल्यानंतर एक चांगला संघ आहे, ज्या संघामध्ये हार्ड हिटर आहेत, परंतु संकेतला थोडंसं मागे ठेवणं हा निर्णय चुकलाय की काय येणाऱ्या कालावधीमध्ये समजेल। सरळ फटका खेळलाय, वाडिश लॉंगॉनवरती क्षेत्ररक्षक रितेश तैनात आहे। जोपर्यंत बॉल अडवला जाईल, फेकी केली जाईल, सिंगल या बॉलवरती भेटेल आणि सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या 12च्या घरात पोहोचेल। 12 रन्स ऑन अ स्कोर कार्ड, 12 धावा धावफलकावरती। बॅटिंग करत असताना मोठे फटकेच गरजेचे आहेत असं नाहीये, परंतु सिंगल डबलने सुद्धा धावसंख्या पुढे जाऊ शकते आणि तेच आतापर्यंत आपण पाहिलंय। परंतु मोठा फटका एखाद दुसरा मारणं खराब बॉलवरती हे सुद्धा गरजेचं आहे। खराब बॉल जर तुमच्याकडून मिस होत असतील तर मी तर म्हणेन चांगलं क्रिकेट खेळलं जात नाहीये, कारण ज्या वेळी खराब बॉल पडतो त्या वेळी मोठा स्ट्रोक येणं गरजेचं असतं। परंतु आतापर्यंत आपण जर पाहिलं तर चांगल्या बॉलवरती सुद्धा त्याच धावा आल्यात आणि खराब बॉलवरती सुद्धा त्याच धावा आल्यात।
यावेळचा बॉल आडव्या बॅटने उडवलाय, मिड विकेट बाउंड लाईनच्या बाहेर जाणारा फटका, सिक्सर, षटकार. रन कव्हर करणारा पाहायला मिळाला. षटकार आलाय मागच्या बॉलवरती, लोवर फुल टॉस आडव्या बॅटने खेळलाय क्षेत्ररक्षक अदू, थोडासा तिकडे मात्र फंबल झालाय आणि तो फंबल झाल्यानंतर आणखीन एक बॉल इकडे मात्र चौकारासाठी निघालाय. 4 धावा. थँक्यू. आणखीन एक चौकार इकडे मात्र पाहायला मिळतोय. आउटफील्ड थोडीशी खराब आहे आणि त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर त्या आउटफील्डचा फायदा बॅटिंग करणाऱ्या संघाला मिळाला. क्षेत्ररक्षक सुद्धा तिकडे धडपडला आणि त्याच्याचमुळे येणारा हा चौकार धावसंख्येमध्ये आणखीन 4ची भर टाकून चालला. धावसंख्या जर आपण जर पाहिले तर इकडे पुढे सरकली आहे. 22च्या घरात आतापर्यंत हे धावफलक पोहोचलंय. 22. अकूट टप्प्याचा बॉल, याला मात्र आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा 30 यार्ड सर्कलच्या वरतून खेळलाय. पाहता पाहता हाही बॉल चाललाय सरळ सीमा रेषा पार, चौकार. गोलंदाजावरती हे दबाव, दर्पण, प्रेशर आपण सहज रीतीने पाहतोय, कारण लगातार 2 बॉलवरती आणखीनही 2 मोठे फटके आलेत. अक्षयला मात्र या षटकामध्ये महागडे ठरवलं जात आहे. आणखीन एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु आता बॉल हवेत चाललाय. क्षेत्ररक्षक आहेत परंतु इथे झेल सुटला. परंतु मॅचमध्ये वापरणं खूप कठीण असतं, परंतु आता क्षेत्ररक्षक जर चुका करत असतील तर ते हे होणं गरजेचं आहे आणि तेच झालंय मैदानावरती. आणखीन एक झेल ड्रॉप झालाय. धावसंख्या आपण पाहतो पुढे सरकली आहे. पाणी घेऊन चला मैदानावरती. 3 षटकांचा खेळ संपला. 28 धावा धावफलकावरती लागल्या. 28. 28 धावा धावफलकावरती. थोडीशी संधी. डीजे मास्टर यांना व्हॉट यू. ड्रिंक्स ब्रेक सुद्धा मैदानावरती इकडे होता, परंतु ड्रिंक्स ब्रेक झाल्यानंतर 4थ्या षटकाचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्या मॅचचा मॅच विनर खेळाडू म्हणजे ज्याने अगदी चांगली बॅटिंग केली, चांगली बॉलिंग केली आणि त्याच वेळेला मॅन ऑफ द मॅचचा हकदार तो सुद्धा राहिला. अभिथळे गोलंदाजी मागवती आपण पाहतोय. अभिथळे यांचा पहिला बॉल इथे मात्र आपण जर पाहिलं तर योग्य टप्प्यावरती हाताळला. आउटसाइड ऑफ स्टंप, फुलर लेन हे चेंडू टाकणं अगदी कठीण असतं, परंतु हल्लीच्या क्रिकेटमध्ये ही कला सर्व गोलंदाजांना अवगत झाली आहे. मागचा बॉल डॉट चालला. यावेळचा स्लोवर वन ओळखलाय आणि परखलाय सुद्धा. चेंडूला धाडलाय पुन्हा एकदा मिड विकेट बाउंड लाईनच्या डोक्यावरतून. हाय अँड यूज इट. 6 रन. एकदा पुढे सरकत्या धावफलकावरती आपण जर लक्ष टाकलं तर 34 धावा धावफलकावरती. 34. 34 धावा धावफलकावरती लागल्यात. यावेळचा स्ट्रोक अलॉंग द कार्पेट मिड विकेटच्या झोनमध्ये खेळला. जोपर्यंत क्षेत्ररक्षक बॉलवरती पोहोचेल तदवरती इथे सिंगल कंप्लीट होते आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या मात्र पुढे सरकत्या. 35 धावा धावफलकावरती. 35. 35 धावा धावफलकावरती लागल्यात. षटक क्रमांक 4 चालू असताना या षटकामध्ये धावा आतापर्यंत आल्यात
पहिला बॉल डॉट आला, त्यानंतर षटकार आला, त्यानंतर सिंगल आली. आतापर्यंत 3 बॉलमध्ये 7 धावा येथे अभिने खर्च केल्यात. अभिचा विचार केला तर रायगड पोलीस दलात तो कार्यरत आहे आणि त्याच वेळेला क्रिकेटप्रती प्रेम त्याचं खूप आहे आणि ज्या ज्या वेळेला मॅच असते आपल्या संघाची त्या वेळेत तो उपस्थित नेहमी असतो. या वेळचा बॉल सोडून दिला, पंच वळालेत, दिशा असे भटके, तो अंपायर जिने दिये फटके. अवांतर स्वरूपाची धाव इथे धावफलकावरती लागेल आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या मात्र पुढे सरकेल. 36 धावा, 36 धावा धावफलकावरती लागल्यात. केबी आवाज म्हणजेच काळ भैरेश्वर आवाज या संघाच्या धावसंख्येकडे आपण पाहतोय. आडव्या बाटने यावेळी फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे, झेल पकडला, फलंदाज क्रमांक दुसरा रोहन मैदानाच्या बाहेर. डीजे फलंदाज रोहन याला मात्र मैदानाच्या बाहेर पाठवला. मैदानामध्ये असा खेळाडू ज्याच्याकडे सर्व खेळामध्ये कौशल्य अवगत आहे. जर आपण संकेत वाकडेचा जर विचार केला ॲज अ बॅटर, म्हणजे क्रिकेटमध्ये ॲज अ बॅटर त्याने चांगली कामगिरी केली आहे. त्याच वेळेला आपण त्याच्याकडे पाहिलं तर रेवस पंचकृषी म्हणजे अलिबाग रेवस पंचकृषीमध्ये कबड्डी संघामध्ये सुद्धा तो चांगल्या रीतीने खेळला. त्याच वेळेला अगदी आपण जर त्याच्या पर्सनॅलिटीचा विचार केला तर एक चांगली पर्सनॅलिटी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे आपण म्हणतो ना की हँडसम मुंडा, त्या रीतीने त्याच्याकडे पाहिलं जातं. आणि संकेत वाकडे इकडे मात्र मैदानावरती आला. संकेत आता या मॅचमध्ये कशा रीतीने खेळेल, पहिल्या मॅचमध्ये तो सुद्धा इकडे मॅच विनर परफॉर्मन्स करत राहिला. यावेळी आल्या मोठा स्ट्रोक लपेटून मारला या बॉलला, वाडिश लॉंगॉनच्या डोक्यावरतून लांब 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 खूप लांब षटकार. टप्प्याचा बॉल, तो सुद्धा आउटसाइड ऑफ स्टंप, त्याला मात्र खेचून मारलं. यावेळचा स्ट्रोक हेलिकॉप्टर पद्धतीने खेळलाय, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. जोपर्यंत बॉलवरती पोहोचत सिंगल मिळेल आणि सिंगलच्या सहाय्याने षटक क्रमांक 14 सुद्धा संपेल. 4 षटकांचा खेळ संपला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती लागली आहे 43 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये आपण जर विचार केला तर 5 होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 6 आल्या, तिसऱ्या षटकामध्ये 17 आल्या आणि आता चौथ्या षटकामध्ये आपण पाहतोय तब्बल 15 धावा, 2 षटकार, 1 वाईड आणि 2 सिंगल येत असताना आपल्याला पाहायला मिळाले. आणि अशा रीतीने 4 षटकांचा खेळ संपला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती लागली आहे ती म्हणजे 43 ला 2 ही सध्याची परिस्थिती बॅटिंग करत असताना केबी आवाज या संघाची आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक शेवटचा आणि अंतिम हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती वेदांत उर्फ मॉन्टी हा गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला. मॉन्टीकडे आपण पाहिलं तर मागच्या मॅचमध्ये थोडासा तो इमोशनल राहिला, कारण आपण म्हणतो ना बॅड पॅच एखाद्या खेळाडूचा चालू असतो, परंतु गोलंदाज तोच असतो जो 5 चेंडूवरती 5 षटकार खाऊन सुद्धा शेवटचा बॉल डॉट टाकण्याची क्षमता दाखवतो. इकडे मात्र रनआउटची संधी आहे आणि ती संधी मात्र गमावली आहे. पहिलाच बॉल योग्य टप्प्यावरती टाकत असताना इथे 2 धावा मिळतात आणि 2च्या सहाय्याने धावसंख्या मात्र आपण पाहतोय 45च्या घरात पोहोचते. संकेत वाकडेचा जर आपण विचार केला 3 चेंडू आतापर्यंत त्याने फेस केलेत आणि 3 चेंडूंमध्ये मागे 9 धावा आतापर्यंत आपल्या संघासाठी त्याने बनवल्या. चांगली बॅटिंग आतापर्यंत आल्या त्याने मैदानावरती दाखवली आहे. केबी आवाज संघाला धावा बनवायच्या 5 षटकांमध्ये मागच्या सामन्यामध्ये त्याने 69 धावा बनवल्या होत्या. आता बॅटिंग करताना 45 धावसंख्येपर्यंत पोहोचला. यावेळचा स्ट्रोक समोर मारलाय, वाडिश लॉंग ऑफ वरती क्षेत्ररक्षक आहे, झेल पकडला, फलंदाज क्रमांक 3 संकेत वाकडे मैदानाच्या बाहेर.
डेट आहे का? नाही नाही, बॉल फुटलाय ना. जर मैदानामध्ये कॅच घेतली तर ती कॅच असते, जर बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला तर तो षटकार असतो. त्यामुळे इथे फलंदाज बाद असेल याची दक्षता घ्या. जरी बॉल फुटला आपल्याकडे आपण चॉईस बॉल दिले त्यात तेच आपण वापरणार आहोत, त्याच्या व्यतिरिक्त बॉल मिळणार नाही याची दक्षता घ्या. म्हणजे तुम्हाला जे चॉईस बॉल देतात त्या चॉईस बॉल मध्येच तुम्हाला चॉईस करायचं आहे की कोणते 2 बॉल असतील मॅच मध्ये. एक्स्ट्रा बॉल तुम्हाला दिले जाणार नाही आहेत, ते पहिल्या मॅच पासून आपण सांगतोय. आणि आता इथे फलंदाज संकेत याला मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागलंय. अंतरिक्ष या बॅटरसाठी प्रत्येक षटकारासाठी अंश वाकडे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. यावेळचा आडवा बॅटने फटका खेळला आहे. क्षेत्ररक्षक आपण पाहतो डीप मध्ये आहे, जोपर्यंत फील्ड करतील फेकी करतील तदवरती इथे सिंगल कंप्लीट होते आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या 46च्या घरात पोहोचते. 46 46 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक शेवटचं येथे मात्र मॉन्टी हाताळतोय, म्हणजे वेदांत हाताळतोय आणि त्याने मागच्या मॅच मध्ये सुद्धा चांगलं षटक हाताळलंय. याही मॅच मध्ये आतापर्यंत चांगली गोलंदाजी 3 बॉल वरती करून दाखवली आहे. यावेळचा आणखीन एक बॉल ओव्हर द बॉलर हेड डाऊन दी ग्राउंड खेळलाय. क्षेत्ररक्षक येतोय लॉंग ऑन वरतून, तोपर्यंत इथे आपण जर पाहिलं तर दुसरी धाव कंप्लीट झाली आहे. 2च्या साहाय्याने धावसंख्या मात्र पुढे सरकते आणि धावफलकाकडे आता जर लक्ष टाकलं तर 48 धावा धावफलकावरती. 48 या षटकातील 4 बॉलचा खेळ संपला. 48 धावा धावफलकावरती लागल्यात. जशी बॅटिंग होणं गरजेचं होतं ती मात्र केबी आवाज संघाकडनं पाहायला मिळालेली नाहीये, कारण समोर गोलंदाजी इकडे चांगली होते. यावरचा स्ट्रोक चांगला खेळलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक धावतोय, त्याला चकून जाईल बॉल सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक चांगला दर्जेदार स्ट्रोक, चौकार. बावन्न धावा धावफलकावरती. 52 52 धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटचा बॉल या षटकातील आता येणं बाकी आहे. शेवटचा बॉल सुद्धा त्याच दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा तिकडे मात्र पोहोचतोय, जोपर्यंत बॉल अडवेल. आणखीन एक चौकार. मिसफील्डचा येणारा हा आणखीन एक चौकार आपण पाहतोय. चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या स्कोर कार्ड. आता विजयासाठी आपण पाहतोय 57 धावसंख्येची गरज आहे. या 57 धावा 30 चेंडूंमध्ये बनवल्या जातील. येणारा वेळ इथे मात्र ठरवेल. तत्पूर्वी टॉस साठी सुद्धा यायचा आहे. यानंतर होणारा सामना असेल आणि पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती बदल करतोय, घेऊन चालतोय माझे साथी समालोचक यासिन मर्चंट यांच्याकडे. ओव्हर टू यू. टॉस केला जाईल. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सर्वेश वाकडे अर्थात बाबू शेठ. बाबू शेठ या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय सर्वेश वाकडे यांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेकीचा कॉल केला जाईल. फुलाई देवी सासवणे संघाचे कर्णधार आणि न्यू जय हनुमान धोकोडे संघाचे कर्णधार. चला या. येस, राजेश आलेले आहेत. धोकोडे संघाचे कर्णधार सुद्धा आलेले आहेत.
येस लारा. कल्पेश धोकोडे संघाचे कर्णधार आणि फुलाई देवी सासवणे संघाचे कर्णधार राजेश मोहिते दोन्हीही कर्णधार इथे जॉईन झालेले आहेत. अनोश वाकडे यांच्या शुभ हस्ते होणार आहे टॉस. परंतु त्या अगोदर आपण जाणून घेऊया की कॉल कोणाचा असेल. राजेशचा असेल कॉल. राजेश, जर आपण नाणेफेकीचा कॉल जिंकलात तर काय निर्णय असेल क्षेत्ररक्षण आणि तुमचा काय निर्णय असेल. फिल्डिंग हां, म्हणजे फार महत्त्वाचा हा टॉस असेल. राजेश यांचा असेल कॉल. अनुष वाकडे यांच्या शुभ हस्ते होतोय टॉस. हेड्स इज कॉल अँड इट इज टेल. तर नाणेफेकीचा कॉल न्यू जहनवान धोकोडे संघाच्या बाजूने लागल्यानंतर सर्वात प्रथम त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आपण दोन्हीही संघांना, दोन्हीही संघ नायकांना आणि सर्व खेळाडूंना देऊया हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि वळूया पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये. धन्यवाद. ते सर्व आपण इथे ॲड वगैरे केलेली आहे आणि आता 55 धावा सरते शेवटी हव्या आहेत. चलिए, जय गणेश पांथवणे अब यहाँ पे बल्लेबाजी करते हुए सलामी बल्लेबाज के रूप में बल्लेबाज खेलने के लिए तैयार होते हुए लेफ्ट आर्म ओवर द विकेट. पहली गेंद बहुत ही खूबसूरत शानदार तरीके से ये कट किया था. बाएं हाथ के गेंदबाज जब भी होते हैं और जिस तरीके से उनका हाथ आता है, जिस तरीके से वो गेंद डिलीवर करते हैं, एक एंगल तो स्वाभाविक रूप से बनता है और वही एंगल यहाँ पे बनता हुआ उस एंगल में बल्लेबाज को चकमा दिया था, फंसाया था. अक्षय स्ट्राइक एंड पर बल्लेबाजी करने के लिए तैयार होते हुए नॉन स्ट्राइक के एंड पर सुबोध. जीतने के लिए 55 रनों की जरूरत. 5 ओवर का ये मुकाबला. जी हां, इस मरतबा गेंद उनके पाले में बहुत ही खूबसूरती के साथ उसे लपेटा है. गेंद स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर, सीधा दर्शक दीर्घा में 6 रन और आईवा कैच. लपकने वाले को 300 रुपए का इनाम मिलेगा. जी हाँ, इस मरतबा फिर से एक बार लॉफ किया है. 30 गज के दायरे को फाड़ा है. गेंद वाइडिश लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर, फिर से एक बार फरार. मिलेंगे रन यहां पे 4-4. येस, सन्माननीय दर्शनजी वाकडे यांच्यातर्फे 300 रुपयाचं कॅश प्राइज माझ्यापर्यंत पोहोचलंय.
ओहो, इसी बीच ये जन्मदिन का तोहफा है, बल्लेबाज का जन्मदिन नहीं है मगर बहुत बड़ा तोहफा दिया है। लेग नंबर फुल टॉस, आओ देखा ना ताओ, बहुत ही खूबसूरत 6 रन। घेण्यासाठी आपण यावं अशी विनंती, त्याचप्रमाणे आपल्या नावाची नोंदणी सुद्धा करा, कारण सर्वात ओहो, इस बीच हवा में गेंद, विकेट कीपर उस गेंद के नीचे, बहुत ही बढ़िया कैच, वेल जज कैच, और इसी के साथ पहला बल्लेबाज मैदान से बाहर। तर मी सांगत होतो, डीजे एक सेकंद फक्त, या स्पर्धेमध्ये सलग 4 दिवस जास्तीत जास्त आयवॉक कॅच सीमारेषेच्या बाहेर पकडणाऱ्या प्रेक्षकांना एक सुवर्ण संधी असेल, ती म्हणजे एक गिअरवाली ब्रँडेड सायकल, आणि म्हणूनच प्रत्येक प्रेक्षकाचं नाव ज्यांनी आयवॉक कॅच घेतलेला आहे त्याचं नावाची नोंदणी इथे करावी लागणार आहे। लक्षात घ्या, आपलं नाव इथे आठवणींनी दर्ज करावं, लिहून घ्यावं। चला, कोणी पकडला होता? 300 रुपये नकोय का? तोपर्यंत इथे पैसे सांभाळावे लागतील मित्रा। चलिए दोस्तों, हम मैदान पर मैच की तरफ कंसंट्रेट करेंगे, क्योंकि मैच दोनों भी टीमों के लिए करो या मरो की स्थिति के लिए है, क्योंकि यहाँ से अगर हारेंगे ना तो सीधा इस प्रतियोगिता को टाटा बाय बाय करना होगा। 365 दिन फिर इंतजार करना होगा इस प्रतियोगिता का। जी हाँ, इसमें तवा जड़ में डाल दिया था, बहुत ही खूबसूरत ये ड्राइव। लास्ट मैच के हीरो अभिजीत थड़े, बहुत ही बढ़िया बल्लेबाजी, शानदार गेंदबाजी, स्पेशली गेंदबाजी उनकी कमाल रही सही मायनों में। दोस्तों देखिए, गेंदबाज तो बहुत ही अच्छे होते हैं, मगर टेंशन भरे माहौल में गेंदबाजी करना एक अलग बात होती है। वो आपका व्यक्तित्व दिखाती है कि आप कितने हिम्मत वाले हो। यस, मयुरेश थळे यांनी आयवा कॅच इथे एक पकडलेला आहे आणि 300 रुपयांचं पारितोषिक त्यांना मिळते। रेवस या गावचे आमचे प्रेक्षक, आपण इथे आलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार, स्वागत। आणि हे 300 रुपयाचं पारितोषिक मयुरेश यांना आपण देत असताना सन्माननीय दर्शन सेठ यांना पाहत आहोत। त्याच्या आधीचं पण नाव लिहून घ्या, कोण होता तो? पराग भगत आवास, आपल्या सुद्धा नावाची नोंदणी करावी, कारण या स्पर्धेमध्ये पहिला आयवा कॅच आपल्या हातून पकडला गेला होता। यस, इसी बीच बहुत ही खूबसूरत ये शॉट, लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर, 4 रन। गेंदबाज अंतरिक्ष देखिए अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके तो आए हैं। पहले ओवर में 17 रन खर्च हुए थे, काफी खर्चीला ओवर रहा था, और इस ओवर में भी बहुत ही बढ़िया शुरुआत हमें देखने को मिली है। पहली गेंद पर आया है चौका, स्लो ओवर 1 गेंद, मगर फुल टॉस कर गए, अपने बल्ले को स्वैप किया था, मगर जहां पे खेला सीधा फील्डर के हाथों में खेल गए थे। शॉर्ट स्क्वायर लेग में बहुत ही बढ़िया फील्डिंग, तकदीर वाले रहे कि गेंद अगर वहां के फील्डर के अगल से बगल से जाती ना तो सीधा 4 होते, मगर गेंदबाज तकदीर वाले रहे। मैं कहूंगा स्लोवर 1 गेंद, सोच अच्छी थी मगर उसे सही ढंग से भी पेश करना होगा। 33 नंबर की जर्सी परिधान किए हुए, जी हाँ, इसमें दबा ओवर पिच अक्रॉस द लाइन, आड़े बल्ले से खेला है, गेंद हवा में तैरती हुई सीमा रेखा के बाहर, 6 रन। गुणलेखक सम्माननीय परेश जी वाकड़े हमें बताते हुए कि 28 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं जीतने के लिए। कुल मिला के 5 ओवर के इस मैच में 55 रनों की जरूरत। अंतरिक्ष की अगली गेंद, आहा, अंतरिक्ष अर्थात मैं अगर कहूंगा स्पेस तो भी ठीक होगा। अंतरिक्ष
मराठी में, हिंदी में, मेरे ख्याल से हिंदी में कहते हैं अंतरिक्ष और मराठी में अंतराल और इंग्लिश में फिर स्पेस। जी हाँ, इस मतलब हवा में खेला है, बैकवर्ड स्क्वायर लेग दिशा में, बहुत देर तक गेंद हवा में है मगर मिलेगा मात्र एक ही रन। जी हाँ, अंपायर जी का इशारा आ चुका है। अच्छा स्ट्रोक था, खाली क्षेत्र में खेला गया मगर पीछे की तरफ बिहाइंड द विकेट हम देख सकते हैं कि डिक्लेयर जोन है। बाबू सेठ और उनकी पूरी मित्र मंडली ने देखिए क्या खूबसूरत इस मैदान को सजाया है, इस मैदान को इस प्रतियोगिता के लिए तैयार किया है। इस मैदान में बहुत सारे छोटे छोटे खड्डे और पत्थर हमें नजर आते थे क्योंकि यहाँ पे जब गाय बैल और भैंस चरा करते हैं बारिश में, ओहो ये देखिए बार बार लगातार, आज अभी रुकने वाले नहीं है। अभी के बल्ले से आया हुआ फिर से एक बार शानदार सिक्सर, सीधा दर्शक दीर्घा में। डीजे सत्यम गाना सुनाने के लिए बहुत ही उत्साहित रहते हैं। पहले ओवर में आए 17, दूसरे ओवर में 18, 18 गेंदे 20 रन, 18 गेंदों में 20 रनों की जरूरत, बहुत ही आसान सा लक्ष्य अब नजर आता हुआ। मगर क्या यहां से गेंदबाजी करने वाली टीम फिर से एक बार अपने गेंदबाजी के बलबूते पर मैच को टर्न कर सकती है, घुमा सकती है? स्लोवर वन नहीं कर सकते, स्लोवर वन कर सकते हैं मगर इस तरह का स्लोवर वन जो कि फुल टॉस लेग स्टंप, 6 रन। लंबा और बहुत ही लंबा छक्का। सुबोध बहुत ही अच्छे टच में, ओहो मगर इसी बीच बल्लेबाज की मानसिकता को परखते हुए स्लोवर वन गेंद, मगर इस मतलब ठिकाने पे बल्लेबाज आश्चर्यचकित रह गए। अच्छा फिनिश किया इस ओवर को। 12 गेंदें बची है और मात्र 6 रनों की जरूरत। 12 गेंदे 6 रन, 6 रन 12 गेंदे। केबी आवास या जय गणेश पांथवणे, कौन सी टीम यहां पे जीतेगी? जय गणेश पांथवणे यहां पे बल्लेबाजी कर रही है और लास्ट मैच के हीरो अभिजीत। इस तरह की अगर गेंदबाजी होगी तो ये दिन रात ऐसी ही बल्लेबाजी करेंगे, उनके ऊपर कोई असर नहीं होगा आपकी गेंदबाजी का। लास्ट मैच में कमाल की गेंदबाजी, इस मर्तबा बहुत ही बढ़िया बल्लेबाजी, एक अच्छे ऑलराउंडर की हैसियत से बल्लेबाज अभिजीत थड़े ने हम सभी को यहां पे प्रभावित किया है पहली 2 मैच में।
रेवस के करीब सा गांव, हालांकि ज़्यादा टूर्नामेंट खेलने का मौका नहीं मिलता, मगर पूरी तैयारी के साथ आए हैं ऐसा प्रतीत हो रहा है, क्योंकि पहले मैच में उनकी गेंदबाजी लाजवाब रही, सही मायनों में लाजवाब। क्योंकि अभी ने तो अच्छी गेंदबाजी की, मगर उनके जो अंतिम ओवर करने वाले गेंदबाज थे ना बंटी, उनकी भी मैं तारीफ करना चाहूँगा। वेदांत नाम उनका, मैं हमेशा ऐसे स्पेल याद रखता हूँ। वेदांत बिल्कुल नहीं भूलूंगा मैं, क्योंकि आपने जिस तरह से परफेक्ट यॉर्कर किए थे, तेज तर्रार गेंदबाजी परफेक्ट लाइन एंड लेन से की थी, मैं नोटिस कर रहा था। बहुत ही अच्छी गेंदबाजी आपने की है। मगर यहाँ पे अब क्या हुआ है, एक बल्लेबाज को जाना पड़ेगा मैदान से बाहर। एक आसान सा कैच, हालांकि ये मैच देखिए थोड़ा सा नीरस होता हुआ, कंधे पूरी तरीके से झुक चुके हैं गेंदबाजी करने वाली टीम के। मगर दोस्तों मैं याद दिलाना चाहूँगा कि मैच छोड़ा नहीं करते, एक एक रन जब तक बोर्ड पे नहीं लगती तब तक मैच कोई भी हारा नहीं है, कोई भी जीता नहीं है। इस बीच नए बल्लेबाज आए हैं रितेश, जीतने के लिए जरूर बताना चाहूँगा 5 रनों की जरूरत, 5। यस यस सत्यम, आउट झाला ना तुला वेळ मिळेल सत्यम भरपूर, बाउंड्रीला नाही भेटणार। 5 रनों की जरूरत, एक बड़ा शॉट या लगातार 2-3 विकेट। देखिए मैच बदलने में वक्त नहीं लगता और वक्त बदलने में वक्त नहीं लगता। जी हाँ, गेंद कारपेट के सहारे ट्रैवल कर रही है, सुबोध भगत वहां पे मौजूद। 1 रन आसानी के साथ यहां पे मिलेगा, 4 रनों की और जरूरत है, एक बड़ा स्ट्रोक और मैच बल्लेबाजी करने वाली टीम जय गणेश पांथौणे के पक्ष में जा सकती है। मगर यहां से अगर विकेट प्राप्त होता है ना तो आत्मविश्वास बढ़ेगा। आहा, फुल टॉस गेंद ओवर द कवर, खेला है 1 बाउंस सीमा रेखा के बाहर, दर्शक दीर्घा में गेंद, 4 रन।